विनम्रपणे विनंती करीन की प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान करणं ही तुमची आणि माझी आजपासून जबाबदारी असणार आहे। राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पदाधिकारी प्रेमावरनं तुम्ही फक्त पाठीवर हात टाकला तरी त्यांना पुरे आहे की जे काय झालं ते विसरूया, पुढे कामाला लागूया, कारण आपण आज सगळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलेलो। आणि माझी भाऊ तुम्हाला एक विनंती राहील की आपण एकत्र राहू। आपण अनेक वर्ष एकत्रच राहिलो आणि आपल्या नात्यात कधीच कटुता आली नाही इतक्या वर्षांमध्ये। पण एक माझी विनंती हर्षवर्धन भाऊ आपल्याला राहील की जी मी स्वतःही पाळणार आहे आणि आपल्यालाही विनंती करीन की अनेक वर्ष आपण एकामेकाचा कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मीही काही थोडंसं आपल्याला कधीतरी विनम्रपणे विनंती करीन की प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान करणं ही तुमची आणि माझी आजपासून जबाबदारी असणार आहे। असं कधी आज नंतर कोणी बोलू नका, इथले तिथले आधीचे नंतरचे ही भाषा आपण सगळ्यांनी बंद करूया। आणि जे झालं त्याच्यात इतिहासात रमण्यापेक्षा आजपासून पुढे कधी असं वाटतं त्यांना, अरे बापरे हर्षवर्धन पाटलांसारखा एवढा मोठा नेता आला, आता आमचं काय होणार। त्यामुळे भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे, तेवढं तुम्ही थोडंसं आमच्या लोकांना समजून घ्या, जे आता आपले आहेत ते तुमच्या आणि माझ्या काही राहिले नाहीत, आज नंतर सगळे आपले आहेत। तर तुम्ही मोठे भाऊ म्हणून थोडेसे ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पदाधिकारी प्रेमावरनं तुम्ही फक्त पाठीवर हात टाकला तरी त्यांना पुरे आहे। त्यांना तेवढंच त्यांची मागणी आहे, त्यांना बाकी काही मागणी नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।